मी रक्षा रामचंद्र डांगे औद्योगिक प्रशिक्षण संस्था लातूर येथे ड्राफ्ट्समन मेकॅनिकल या पदावर कार्यरत आहे। तर आज आपण ई लर्निंग प्लॅटफॉर्मच्या या ठिकाणी आपण एक टॉपिक शिकणार आहोत आणि त्या टॉपिकचं नाव आहे गिअर्स। की गिअर्सचा प्रोफाईल आपण कसा काढायचा, ड्रॉइंग शीटवर आपण त्याला कसं ड्रॉ करतो हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण बघतो आहे गिअर्स। तर त्यातील एक प्रॉब्लेम आपण घेतला आहे। प्रॉब्लेम वाचून दाखवते मी। ड्रॉ द प्रोफाईल ऑफ approximate construction for a gear having teeth 25 and module pitch 10 mm। म्हणजेच काय तर आपल्याला गिअर काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत। त्यात तीन अशा पद्धती आहेत। तीन पद्धतीपैकी पहिली एक पद्धत आहे कन्स्ट्रक्शन ऑफ इन्व्हॉल्यूट टीथ प्रोफाईल, सेकंड आहे अप्रॉक्सिमेट कन्स्ट्रक्शन ऑफ टीथ प्रोफाईल आणि तिसरी आहे कन्स्ट्रक्शन ऑफ सायक्लॉइडल टीथ प्रोफाईल। तर त्यातील आपण अप्रॉक्सिमेट कन्स्ट्रक्शन ऑफ टीथ प्रोफाईल या प्रोसेसचा उपयोग करून गिअर प्रोफाईल कसं ड्रॉ करायचं ते आपण इथे पाहणार आहोत। तर सर्वप्रथम त्यासाठी आपल्याला गिवन डाटा दिलेला आहे। गिअर टीथ 25 mm आणि मॉड्यूल पिच दिलेली आहे 10 mm। म्हणजे हे सगळे जे डायमेन्शन दिलेले आहे ते सगळे आपल्याला mm मध्ये दिलेले आहे। तसंच स्टँडर्ड फॉर्म्युले आपल्याला दिलेले असतात। तर त्यामध्ये PCD, addendum, clearance, dedendum circle, circular pitch, addendum circular diameter, dedendum tooth thickness याचे स्टँडर्ड फॉर्म्युले दिलेले असतात। तर त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला जो काही गिवन डाटा दिलेला आहे ते गिवन डाटा त्या फॉर्म्युल्यात पुटअप करून आपण त्याचे आन्सर्स काढू शकतो। तर PCD साठी आपण मॉड्यूल इंटू टीथ असा फॉर्म्युला वापरून आपल्याला PCD मिळाला आहे 250 mm। तसेच ॲडेंडम काढलेला आहे, क्लिअरन्स आणि बाकी सगळ्या गोष्टी। तर आता आपण प्रोसिजर बघणार आहोत की नेमका गिअर कसा काढायचा असतो। तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला दिलेला आहे PCD 250 mm। तर तेव्हा आपण एका चॉकमध्ये 250 डायमीटर असलेला म्हणजेच 125 रेडियस असं चॉकमध्ये डिस्टन्स घ्यायचं। स्केलचा उपयोग करून चॉकमध्ये 125 एवढं PCD साठी लागणार अंतर आपण आहे। तर सगळ्यात आधी आपण एक PCD सर्कल ड्रॉ करूया। त्यानंतर आपल्याला दिला आहे डिडेंडम। डिडेंडम म्हणजे काय असते की जेव्हा आपण गिअर प्रोफाईल काढतो तर तुमच्या PCD पासूनचं जे वरती अंतर असते त्या टीथच्या पर्यंतचं जे टोकापर्यंत जे अंतर असते त्या टोकाला आपण अडेंडम असं म्हणत असतो। तर आपल्याला इथे अडेंडम दिलेला आहे 10 mm। तर PCD मध्ये फक्त 10 mm चं अंतर वाढवून आपण पुन्हा एक सर्कल काढून घेऊया। तर आता आपण स्केलच्या सहाय्याने अडेंडमची लांबी इथे घेतलेली आहे आणि ते आहे 135। तर आपण एक सर्कल ड्रॉ करतो आहोत। यानंतर आपल्याला डिडेंडम दिलेला आहे, डिडेंडम सर्कल। तर मग आता आपण डिडेंडम सर्कलची रेडियस आहे 113 mm। तर ते आपण आपल्या स्केलमध्ये मोजणार आहोत। आणि तर आता इथे आपण डिडेंडम सर्कल काढणार आहोत। तर आता आपण इथे पिच सर्कल, डायमीटर, अडेंडम सर्कल आणि डिडेंडम सर्कल काढलेला आहे। आता आपण पुढे गिअर प्रोफाईल काढण्यासाठी अप्रॉक्सिमेट कन्स्ट्रक्शन मेथड ही वापरणार आहे। तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला बेस सर्कल काढावा लागणार। तर बेस सर्कल काढण्यासाठीची प्रोसिजर आता आपण पुढे पाहणार आहोत। तर बेस सर्कल काढता वेळेस सगळ्यात आधी तुम्ही याचं सेंटर लाईन काढून घ्या।
तर इथे आपण आधी सर्कलसाठी एक सेंटर लाईन काढून घेत आहोत. तुम्ही त्यासाठी सेट स्क्वेअर किंवा रोलर स्केलचाही वापर केला तरी चालेल, पण जर ॲक्युरेट हवं असेल तर मोस्ट प्रेफरेबल करा की सेट स्क्वेअर वापरावा. तर सेंटरला आपण ओ असे नाव देत आहोत आणि सेंटर लाईन जिथे पीच सर्कलला टच होते त्याला पी असे नाव देत आहोत. तर ओ आणि पी या लाईनला आपल्याला डिवाइड करायचं आहे. तर डिवाइड करण्यासाठी आपण चॉपमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन दोन्ही साईडने एक चाप मारून तसेच पी ला सेंटर ठेवून दुसरा चाप मारायचा आहे आणि त्यातून एक परपेंडिक्युलर लाईन जी सेंटर लाईनला टच होते अशी काढायची व त्याला आर असे नाव द्यायचे. मग आता पुढे आर टू पी या लाईनला लंबदुभाजक काढण्यासाठी आर आणि पीच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन दोन्ही साईडला चाप मारून घ्यायचे आहे. आणि तिथून पण एक लाईन आखायची आहे व त्याला व्ही असे नाव द्यायचे. मग पुढे चापचा एक टोक आर वर ठेवून ओ एवढं डिस्टन्स घेऊन एक पूर्ण अर्धवर्तुळ जे पी ला जॉईन होईल असा एक अर्धा सर्कल काढायचा आहे. मग सेम प्रोसिजर तसंच यानंतर पुढे आर आणि व्ही एवढं डिस्टन्स घेऊन पी ला सेंटर मानून पी वरून व्ही वरून एक चाप मारायचा आहे की जेणेकरून तो आधी काढलेल्या अर्धा सर्कलला जॉईन करेल आणि तो जिथे जॉईन होतो आहे त्याला डब्ल्यू असे नाव द्यायचे. आणि मग ओ पासून तर डब्ल्यू पर्यंत एवढं अंतर घेऊन एक आपण सर्कल काढायचा आहे आणि तो सर्कल म्हणजे तुमचा बेस सर्कल होय, ज्यावरून आपण एक गिअरची प्रोफाईल ड्रॉ करणार आहोत. तर अशा पद्धतीने अप्रॉक्सिमेट कन्स्ट्रक्शन मेथड वापरून आपण बेस सर्कल अशा तऱ्हेने फाइंड आउट करू शकतो. त्यानंतर गिअर प्रोफाईल ड्रॉ करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला क्लिअरन्स म्हणून दिलेला आहे. क्लिअरन्स म्हणजे जो आपल्याला 1.57 mm दिलेला आहे, तर ते आपण अप्रॉक्सिमेट 2 mm घेतला तरी चालेल. तर क्लिअरन्स म्हणजे डिडेंडमच्या वरून जेव्हा आपण 2 mm वरती सोडतो तर तो आहे तुमचा क्लिअरन्स सर्कल. डिडेंडम सर्कल वरून 2 mm वरती सोडायचा आहे आणि एक मार्क करून सेंटर पासून जे 2 mm आपण वरती मार्क केला आहे तेवढं डिस्टन्स घेऊन एक सर्कल काढायचा आहे. आता हा झाला तुमचा क्लिअरन्स सर्कल. आता पुढे आपल्याला दिलेला आहे टूथ थिकनेस आपल्याला मिळालेली आहे 15.7. तीच आपण अप्रॉक्सिमेट करून 16 mm घेऊ शकतो. तर 16 mmचं डिस्टन्स घेऊन पीसीडी जो सर्कल आहे तुमचा, पीसीडी वर एक टोक ठेवून पीसीडीचे 16 mm एवढे इक्वल पार्ट करून घ्यायचे. इथे मी त्याचे इक्वल पार्ट करून घेतलेले आहेत. पुढे तुम्हाला दिलेला आहे सर्क्युलर पिच जे आपली आलेली आहे 31.4. तो आपण 31.4 घेतलं तरी चालेल किंवा 32 mm घेतलं तरी चालेल, कारण आपण जी मेथड वापरतो आहे ती आहे तुमची अप्रॉक्सिमेट कन्स्ट्रक्शन मेथड. तर
चॉकमध्ये 32 mm डिस्टन्स घेऊन गिअर प्रोफाईल ड्रॉ करण्यासाठी ज्या पुढे 32 mm डिस्टन्स घेऊन पॉइंट P वरती ठेवून बेस सर्कलचा जो काही सर्कल आहे त्याला कट करायचा आहे आणि डिस्टन्स आपण घेतलाय 32 mm. कारण आपल्याला या बेस सर्कल वरून जेव्हा आपण कट करतो, बेस सर्कलवर जो आपल्याला मार्क मिळाला आहे त्यावर एक पॉइंट ठेवून आपल्याला असा एक आर्क काढायचा आहे जो तुमचा क्लिअरन्स सर्कल पर्यंत ती प्रोफाईल तुम्हाला ड्रॉ करायची आहे. मग सेम प्रोसिजर अपोजिट साइडनी पण करायची आहे. जिथे आपण पीच सर्कलला कट केलं होतं 16 mm नी, त्या पॉइंटवर ठेवून एक आर्क बेस सर्कलला कट करायचा आहे. मग बेस सर्कलवरती एक पॉइंट ठेवून त्या पॉइंटला सर्कलपर्यंत कट करायचं आहे. इथे तुमची गिअर प्रोफाईल तयार झालेली आहे. तर अशाच हे फक्त आपण क्लिअरन्स सर्कलपर्यंत केलेलं आहे. गिअर प्रोफाईल डिडेंडम सर्कलपर्यंत केलेलं नाही. आपण गिअर प्रोफाईल कशी ड्रॉ केली बघितलं आहे. जसं की प्रॉब्लेममध्ये सांगितलं होतं की 25 टीथ काढायचे आहे, तर मी इथे पूर्ण 25 टीथ काढलेले आहे. आणि फ्री हँडनी आपल्याला फक्त खालचा जो डिडेंडम पर्यंत एक आर्क काढायचा आहे आणि आर्क काढून इथे असं जॉईन करायचं आहे. आणि अशी तुमची अप्रॉक्सिमेट कन्स्ट्रक्शन मेथडनी गिअर प्रोफाईल तयार आहे. त्यामध्ये वरचा जो सर्कल आहे त्याला आपण अडेंडम सर्कल म्हणतो. जो मधातला सर्कल आहे ते PCD आहे. आपण जो आधीच्या मेथडने काढला तो तुमचा बेस सर्कल आणि हा तुमचा डिडेंडम सर्कल आणि हे आहे तुमचं क्लिअरन्स सर्कल. धन्यवाद.